नमस्कार मित्रांनो, कसे काय सगळे मजेत ना. आज आमच्या श्रमिकचा लग्न आहे. सगळे निघालेलेच आहेत. आता बाहेर पडू थोड्या वेळात. बघताय सगळी तयारी झालेली आहे, चालू आहे सगळं. जायचं निघतो आता. नवरा आता बाहेर पडलाच आहे जायला. आता आलो आहे, सगळे गाडीत बसलेले आहे. तिथे पाठी गाडी पण आलेली आहे बाकीच्या वाडीतल्या सगळ्या माणसांसाठी. नवरदेव पण बघा कसा हसतोय ते गाडीत बसून. कधी हॉलवरती जातो असं झालं असेल त्याला. आता आम्ही निघालोच आहे. आम्ही पाठवून नवरदेवाच्या आणि नवरदेव आमच्या पुढे. आम्ही जातोय, निघालो आहे, पोचलो आहे आता हॉलच्या इथे. नवरदेवाचं आगमन होतं आहे आता. नवरदेव बघा फेटा सरळ करतोय, नीट दिसतोय की नाही बघतोय. आम्हाला विचारतं तिथून. सगळे आता विधी चालू आहेत सगळे. आम्ही इथे सगळे बसला आहे तिथे गप्पनी. तिकडे सगळे विधी चालू आहेत, मग आम्ही इथे गप्पनी बसलेलो आहे सगळे. आता लग्न वगैरे सगळं झालं आहे. आम्ही नवरीच्या घरी आलो होतो कूल हलवण्यासाठी. जेव्हा लेक माहेरचं घर सोडून सासऱ्याच्या घरी जाणार असते तेव्हा सर्व कुटुंबांचं मन भरून येतं आणि अश्रू अनावर होऊन जातात सर्वांचे. तिथून मग डायरेक्ट आम्ही वाडीतल्या जुन्या घरी आलो होतो विश्रांतीसाठी, म्हणजे जानूसं करायला. त्याला जानूसं असे म्हणतात. विश्रांतीसाठी येतं. तिकडनं लग्न झाल्यावर डायरेक्ट नवरा विश्रांती करून झाल्यानंतर डायरेक्ट वरातीला सुरुवात करतो. सगळ्यांची मजा चालू होती. त्या शार्दूलचे पप्पा पण फुल ऑन मजेमध्ये होते. त्यांनी सुरुवात केली नव्हती नाचायला, बाकी कोण सुरुवात केली नव्हतं. आम्ही मग नंतर थोड्या वेळानं मग सगळ्यांनी सुरुवात केली नव्हती नाचायला. फुल मजा चालू होती वरातीला. सगळं लग्न आता आटपलं आहे, वरात वगैरे झाली आहे, जेवण वगैरे मोकळे झाला आहे. आमचा कामं सगळी संपलीत आहेत. आता फक्त भावाचा काम राहिला आहे, तो आता करीत. चला चौकाश बाबा येतो, उद्या पूजेला भेटूया. हा चला येतो, बाय बाय.